तर दुसरीकडे बीडमधल्या जाळपोळ आणि दंगलीवरनं अधिवेशनात तीव्र पडसाद उमटलेत। जाळपोळ आणि दंगली मागचा मास्टरमाइंड शोधा अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे आणि या प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे। पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट। बीडमधील जाळपोळी मागचा मास्टरमाइंड शोधा। आमदार संदीप क्षीरसागर अधिवेशनात आक्रमक। एसआयटी स्थापन करून चौकशी करा, विरोधकांची मागणी। बीडमधल्या जाळपोळीची धग अद्यापही जिवंत असून अधिवेशनात त्यावरून ठिणगी पडली आहे। विरोधकांनी सरकारला धारेवर धरत सवाल केले। बीडमधील जाळपोळ आणि दंगली मागे कुणाचा हात होता हे अद्यापही समोर न आल्यामुळे विरोधक आक्रमक झाले। आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी दंगलीच्या चौकशीची मागणी केली आहे। त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले। तर जयंत पाटलांनी बीडमधील जाळपोळ प्रकरणातील आरोपी पप्पू शिंदेच्या नावाचा उल्लेख करून यामागील राजकीय वरदहस्त शोधण्याची मागणी केली आणि यावरूनच देवेंद्र फडणवीसांनी पाटलांना टोला लगावला। त्या विषयामध्ये गृहमंत्री साहेब आपण न्यायालयीन चौकशी लावणार का आणि ह्या कोऑर्डिनेटर जे आहेत ह्यांचे सीडीआर वरतून ह्यांचे मास्टर माइंड आपण काढणार का, एवढा माझा प्रश्न आहे। म्हणून एसआयटी स्थापन कधी करणार आणि एसआयटी स्थापन करत असताना या ठिकाणी पप्पू शिंदे आणि गँग यांचे राजकीय लागेबांधे हेही स्पष्ट करावेत। पण माझी हरकत नाहीये, जर सभागृहाची इच्छा असेल तर या संदर्भात 2 दिवसामध्ये आम्ही एसआयटी स्थापन करू आणि एसआयटीला ही कारवाई त्या ठिकाणी देऊ। आपण पप्पू शिंदे बद्दलच का विचारलं? मी नाव सांगू, आता फोटो पण दाखवू, कोणाकोणासोबतचे कोण कोण लोक आहेत। असं आहे, कोणाच्याही पक्षाचा असो, ज्याने जाळपोळीमध्ये त्या ठिकाणी काम केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ती कारवाई आम्ही निश्चितपणे करू। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं संतप्त आंदोलकांनी बीडमध्ये जाळपोळ केली होती। जाळपोळी मागे मराठा समाजाचा हात नसल्याचा दावा संदीप क्षीरसागर यांनी केलाय। इतकंच नाही तर आरोपींचे सीडीआर तपासा अशी मागणी देखील क्षीरसागर यांनी केली आहे। त्याला उत्तर देताना फडणवीसांनी जाळपोळी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा पाढ्याच वाचून दाखवलाय की ह्या घटनेमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांचा कुणाचाही संबंध नाही किंवा इतर समाजाच्या कुणाचाही संबंध नाही। हे जेव्हा जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये काही लोकांचे चेहरे आले किंवा शहरामध्ये हे गावगुंड फिरत असताना जे लोकांनी बघितलं त्यांच्या चेहऱ्यावरून लक्षात आले हे कुणाशी ना कुणाशी निगडीत आहेत अध्यक्ष महोदय। आणि जेव्हा ह्यांचे कॉल रेकॉर्ड किंवा ह्यांचे सगळे रेकॉर्ड जर काढले ते हे त्या घटनास्थळी कुणाला बोललेत हे पूर्णपणे लक्षात येईल। एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत, ज्यातले 30 आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत। असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये 30 आहेत। आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये 40 गुन्हेगार हे फरारीत आहेत, त्यांचा शोध घेणं चाललाय। बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे गुन्हे झाले 61 गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मराठा आरक्षणावरून संतप्त आंदोलकांनी 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये जाळपोळ केली होती। जयदत्त क्षीरसागर, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर हल्ला करून जाळपोळ करण्यात आली। बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय संतप्त आंदोलकांनी पेटवून दिलं होतं। या घटनेनंतर मंत्री छगन भुजबळांनी बीडला जाऊन जाळपोळीच्या ठिकाणी भेट दिली होती। जाळपोळी मागे नेमकं कोण आहे यावरून भुजबळ आणि जरांगेंमध्ये वाकयुद्ध रंगलेलं होतं। ही जाळपोळ म्हणजे कट असल्याचा भुजबळांचा आरोप आहे। बीडमध्ये अनेकांची घरं, कार्यालय, हॉटेल्स ही ठरवून पेटवण्यात आली, कट करून पेटवण्यात आले। त्याच्यामध्ये जीवित हानी सुद्धा निश्चित झाली असते। परमेश्वर कृपेने ती सगळी मुलं आणि लोक वाचले, महिला वाचल्या। बीडमधल्या जाळपोळीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगतायत।
पण एका रात्रीत जाळपोळीमुळे अनेकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे जाळपोळीच्या कटामागचा मास्टरमाइंड कोण हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.